Welcome my dear 7th class students. We are going to learn chapter number 15 statistics. Statistics म्हणजे सांख्यिकी. Today we are going to learn part number 15.3 frequency distribution table म्हणजेच वारंवारता वितरण सारणी. Let's learn my dear students. म्हणजे आपण जाणून घेऊया what is frequency. What is frequency? म्हणजे वारंवारता म्हणजे काय? वारंवारता म्हणजे काय? We have learned how to find an average in the last two parts. म्हणजे आपण मागील दोन भागामध्ये सरासरी कशी काढतात ते शिकलोय. Some scores are given to find the average. म्हणजे काही प्राप्तांक दिलेले असतात. We add up the numbers we get. We add up those numbers. त्या संख्यांची आपण बेरीज केली अँड डिवायडेड द टोटल बाय द नंबर ऑफ स्कोर्स आणि प्राप्तांकांच्या संख्येने त्या संख्यांना भाग दिला. म्हणजेच आपण मागील दोन भागांमध्ये सरासरी कशी काढतात ते शिकलेलो आहोत. सरासरी काढण्यासाठी काही प्राप्तांक दिलेले असतात, त्यांची बेरीज करून एकूण प्राप्तांक संख्येने त्या बेरजेला आपण भाग दिलेला होता. समटाइम्स इन कलेक्टेड डाटा some scores appear again and again. म्हणजे कधी कधी दिलेल्या माहितीमध्ये काही प्राप्तांक अनेक वेळा येतात. The number of times a particular score occurs in a data is called frequency. म्हणजे एखादा प्राप्तांक किती वेळा आला आहे हे दाखवणाऱ्या संख्येला त्या प्राप्तांकाची वारंवारता असे म्हणतात. इट इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. एखादा प्राप्तांक किती वेळा आला हे दाखवणाऱ्या संख्येला त्या प्राप्तांकाची वारंवारता म्हणतात. इन सच केसेस अ फ्रिक्वेन्सी टेबल इज मेड विथ 3 कॉलम्स. म्हणजे वारंवारता सारणी 3 स्तंभांमध्ये तयार केली जाते. 1 स्कोर म्हणजे पहिला स्तंभ आहे स्कोर म्हणजे प्राप्तांक. सेकंड टॅली मार्क्स म्हणजे ताळ्याच्या खुणा. थर्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता. इन द फर्स्ट कॉलम स्कोर्स म्हणजे प्राप्तांक आर एंटर इन असेंडिंग ऑर्डर. फॉर एक्झाम्पल एंटर 1 2 3 4 5 6 इन ऑर्डर 1 बिलो द अदर. म्हणजे पहिल्या स्तंभामध्ये लहान संख्येपासून सुरुवात करून मोठ्या संख्येपर्यंत प्राप्तांक लिहितात. In second column, read the scores in the data in serial order and enter tally marks 1 for each in the second column of the table in front of the score. म्हणजे माहितीमधील संख्या क्रमाने वाचून संख्या वाचली की सारणीमध्ये स्तंभात एक अशी खूण करतात. For example, if you read the score 3, make a tally mark 3 lines in the front of 3 in the second column. Place 4 tally marks like this, 4 standing line. But make 5th one like this, 4 standing line and 1 cross line. This is 5th line mark. Third, in the third column, count the total number of tally marks in front of the each score and enter the number in the next, for example, third column. This number is the frequency of score. म्हणजे एकूण खुणांची संख्या मोजली त्याला वारंवारता म्हणतात. 4. Lastly, add all the frequencies. Their sum is denoted by the letter capital N. The sum is equal to the total number of scores. शेवटी सर्व वारंवारतांची बेरीज ती N या अक्षराने दाखवली जाते. Let's come with me children. Making a frequency table of the given information data. चला तर आपण वारंवारता सारणी तयार करूया. Let's see first example. The distance at which some children live from their school
इज गिवन बिलो इन किलोमीटर्स. म्हणजे एका वर्गातील काही मुलींचे शाळेपासूनचे अंतर किलोमीटरमध्ये दिले आहे. पहा इथे 15 मुलींचे शाळेपासूनचे अंतर दिलेले आहे. लेट अस सी हाऊ टू मेक अ फ्रिक्वेन्सी टेबल ऑफ दिस डाटा. चला आपण वारंवारता सारणी कशी तयार करतात ते पाहूया. हिअर आय राईट डाऊन ऑल डाटा गिवन इन एक्झाम्पल. द डिस्टन्स ॲट चिल्ड्रन लिव्ह फ्रॉम देअर स्कूल इन किलोमीटर्स. म्हणजे मुलींचे शाळेपर्यंतचे अंतर किलोमीटरमध्ये दिलेले ते लिहून घेतलेले आहे. लेट्स मेकिंग अ फ्रिक्वेन्सी टेबल. 3 कॉलम्स हिअर. स्कोर, टॅली मार्क्स, फ्रिक्वेन्सी. स्कोर्स म्हणजे प्राप्तांक. इन दिस गिवन नंबर्स स्मॉल नंबर इज 1 and bigger number is 6. So write down ascending order 1, 2, 3, 4, 5 and 6. Score is 1 from 6. Let's write down tally marks. 1. How many times 1? 1, 2. 2 times 1. So 1 frequency is 2. Second, how many times 2? 1 times. 2's frequency is 1. Next, third, 1, 2, 2 tally marks and frequency is 2. 4, 1, 2, 3, 4, 5. 5 times 1, 2, 3, 4 and 5. 5 frequency. 5, 1, 2, 5's frequency is 2. And last 6, 1, 2 and 3. 6 frequency is 3. Tally marks 3 and frequency is 3. Here we complete this table. 3's frequency 2, 4's frequency 5, 5's frequency 2 and 6 frequency 3. We added this all frequency numbers. Sum of these numbers 3, 3 plus 2, 5, 5 plus 5, 10 plus 2, 12 plus 3, 15. Total frequency is 15. N is equal to 15. We strike off a score to indicate that it has been counted. The list of score below shows that the first 3 scores have already been counted. 1, 2, 3. In this way, this is frequency table given in our book. In this way, we making frequency table of the given information data. Next, my friend maths म्हणजे गणित माझा सोबती आहे. at home in the market. घरात पण आणि बाजारातही. Next example is Priya and her mother making frequency table of the peas in the pods. प्रियाच्या आईने बाजारातून वाटाण्याच्या शेंगा आणल्या आणि शेंगांमधील दाण्यांची वारंवारता सारणी तयार केलेली आहे. When her mother shelled peas, some of the pea pods had just 4 peas, while some had 7 and some had 2, some had 5 peas. म्हणजेच काही शेंगांमधनं 4 दाणे तर काही शेंगांमधनं 7 दाणे निघत होते. Priya observed that some of the pea pods and helped her mother. She took 50 of pods and as she shelled them, she noted down the number of peas in each of the pods. Let's see example. Priya's mother bought some peas and began to shell them. Priya was sitting nearby studying her maths lesson, and she observed that some of the pea pods had just 4 peas, while some had 7. म्हणजेच प्रियाच्या आईने बाजारातून वाटाण्याच्या शेंगा आणल्या होत्या. आईने शेंगा सोलण्यास सुरुवात केली. प्रिया जवळच बसून गणिताचा अभ्यास करत होती. तिचे लक्ष आई सोलत असलेल्या शेंगांकडे गेले.
काही शेंगांमधून 4 तर काही शेंगांमधून 7 दाणे निघाले. सो शी टूक 50 ऑफ पोड्स अँड ॲज शी शेल्ड देम शी नोट डाऊन द नंबर ऑफ पीस इन ईच ऑफ द पोड्स. मग प्रियाने 50 शेंगा उचलल्या, त्या सोलल्या आणि त्यातील दाण्यांच्या संख्यांची नोंद केली. प्रियाने वाटाण्याच्या शेंगांमधील दाण्यांची वारंवारता सारणी तयार केलेली आहे. शी ऑल्सो मेड अ फ्रिक्वेन्सी टेबल ऑफ द पीस इन द पोड्स. म्हणजे वाटाण्याच्या शेंगांमधील दाण्यांची तिने वारंवारता सारणी तयार केलेली आहे. पहा, मग आहे ना गणित आपला घरात आणि बाजारात देखील. हे शेंगांमध्ये निघालेले दाणे आहेत. लेट अस सॉल्व दिस एक्झाम्पल अँड मेड अ फ्रिक्वेन्सी टेबल. प्रिया शेल्ड 50 पोड्स, number of piece every pods. These all numbers is piece in every pods. This is frequency table is made with 3 columns. First column is number of piece in a pod, tally marks and frequency. Number of piece in a pod. This is number of piece in a pod. All these numbers. In this number, small number is 2 and bigger number is 8. I write down ascending order 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. Next column, tally marks. We tally these marks to frequencies 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Tally marks 8. 1, 2, 3, 4 and 5, 6, 7, 8. 2's frequency is 8. Next 3. 1, 2, 3, 4. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 and 15. 3's frequency is 15. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 and 15. Third frequency is 15. Next, fourth frequency 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 and 12. 4 frequencies 12. Next, 5's frequency. We find 5's frequency 1, 2, 2. 5's frequency is 2. Next, 6 frequency 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 6 frequency is 7. So 1, 2, 3, 4 and 5, 6, 7. 7 is the frequency of 6. Next, 7 number. We find 7 number 1, add 2 and 3. 3 frequency is 7 number. And last 8 number frequency. We find 8 number frequency. 1, 2, 3. 3 is the frequency of 8. 1, 2, 3. We find frequency number of peas in the pods. We count these numbers and sum of this number is, write down 15 plus 8 23, 23 plus 12 35, 35 plus 2 37 plus 7 44 plus 3 40, 7 plus 3 50.
total frequency n is equal to 50. Priya sell 50 pots, number of piece every poles. In this way we making frequency table. This is frequency table of pots. In this way Priya made a frequency table of the piece in a pots. In this way Priya created the frequency table of the piece of the pots. म्हणजे अशा प्रकारे प्रियाने वाटाण्याच्या शेंगांच्या दाण्यांच्या द्वारे वारंवारता सारणी तयार केली. From this example we understand that mathematics is our constant companion at home and in the market. म्हणजे गणित हा आपला घरात आणि बाजारातही सोबती आहे. Now I know, मला हे समजले. A simple way to tabulate scores in by using tally marks. म्हणजे प्राप्तांकाचे वर्गीकरण सोप्या पद्धतीने करण्यासाठी ताळ्याच्या खुणा करता येतात. A table in which the number of tally marks indicated the frequency is called a frequency table. म्हणजे खुणांची संख्या वारंवारता दाखवते अशा प्रकारच्या सारणीला वारंवारता सारणी म्हणतात. नेक्स्ट, when the number of score is very large, a frequency table is used to find their average. म्हणजे प्राप्तांकांची संख्या मोठी असते त्यावेळेस वारंवारता सारणीचा उपयोग सरासरी काढण्यासाठी होतो. Thus, in today's part we have learned how to create a frequency table. म्हणजे आजच्या भागात आपण फ्रिक्वेन्सी टेबल म्हणजे वारंवारता वितरण सारणी कसं तयार करायचं ते शिकलो. वॉच दिस व्हिडिओ ओव्हर अँड ओव्हर अगेन अँड लर्न हाऊ टू क्रिएट द फ्रिक्वेन्सी टेबल. म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पहा आणि वारंवारता सारणी तयार करा. थँक्यू माय लिटिल फ्रेंड्स. स्टे होम, स्टे सेफ अँड स्टडी रेग्युलर.